मित्रांनो नमस्कार. आज आपण पेरू बागेमध्ये उभा आहोत. तर पेरू बागेमध्ये कटिंग करत असताना नेमकी कटिंग कशी करावी आणि आपण जो माल पकडणार आहोत तर हा माल पकडताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याच्यामध्ये लागवडीचं जे अंतर आहे तर हे अंतर किती ठेवावं, त्याचप्रमाणे दोन झाडातील अंतर, दोन ओळीतील अंतर हे किती असावं, काटणी जे आपण छाटणी करणार आहे तर फांद्या ज्या आपण ठेवणार आहेत किंवा त्याला ज्या फळफांद्या येणार आहेत तर ह्या किती ठेवाव्या आणि किती काढाव्यात याच्याबद्दल आपण थोड्याफार प्रमाणामध्ये या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता बघा, हे जे झाड डेव्हलप झालेलं आहे तर हे कशा प्रकारे झालेलं आहे आणि याला सेटिंग बघा कशा प्रकारे ही झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण अजून एक मुख्य समस्या पाहणार आहोत की सन बर्निंग होणे. तर सन बर्निंग न व्हावी आणि आपण जे आपला पेरू ची लागवड केलेली आहे आणि याला जे पेरू पकडलेले आहेत तर हे कोणत्या स्टेजमध्ये याला आपण फोम बॅग ही लागवड करायला पाहिजे. सगळ्यात प्रथम आपण येऊया की लागवडीचं अंतर. लागवडीच्या अंतराचा जर विचार केला तर पद्धतशीर बघा, दोन ओळीतील अंतर हे 9 फूट ठेवायचं. भरपूर शेतकरी हे 7 फूट करतात, 7 बाय 6 वर लागवड करतात, 8 बाय 6 वर करतात. योग्य अंतर ठेवायचं असेल, ट्रॅक्टरने मशागत करायची असेल, क्षेत्र जास्त असेल तर तुम्ही हे अंतर 9 बाय आणि दोन झाडातील अंतर 6 फूट ठेवू शकता. म्हणजेच 9 बाय 6 फूट आपल्याला हे अंतर हे ठेवावं लागेल. महत्त्वाचा प्रश्न येतो कटिंग. कटिंग करत असताना आपण जेव्हा पेरूची लागवड करतो, आता बघा हे सुद्धा झाड बघा किती छान असं आलेलं आहे. आता पेरूची लागवड केल्यानंतर पहिली कटिंग, आता इथून पद्धतशीर दाखवा. हे बघा, पहिली कटिंग आपल्याला घ्यायची आहे 1.25 फुटावर. 1.25 फुटावर कटिंग घेतल्यावर याला येतं 4 फांट्या. ह्या 4 फांट्या आल्यानंतर 4च्या 16, 16च्या 64 म्हणजे अशा प्रकारे हे वाढत वाढत जातं. म्हणजेच एक झाड तुमचं 1.25 फुटावर कट झाल्यानंतर त्याला 4 फांट्या येईल. 4 फांट्या कट झाल्यानंतर 1.25 फुटावर पुन्हा त्याला 4ला 4 4 येईल. म्हणजे 4 चोक 16 फांट्या येईल. 16 फांट्या अर्धा फुटाची हाईट झाल्यावर, अर्ध्या फुटाची हाईट झाल्यावर पुन्हा त्याला कट करायचं. म्हणजे असं जवळपास 250 प्लस फांट्या होईल. 250 प्लस झाल्यानंतर त्याला पुन्हा कट केल्यानंतर त्याच्या 1000 प्लस अशा फांट्या होईल. आणि आपल्याला ही जी कटिंग करतायत तर ही अर्धा अर्धा फूट गॅप ठेवून का सांगितली, कारण आपण जे झाडाला जे बेगणी देतो किंवा त्याला आपण तार म्हणतो किंवा तारकाठी करणार आहे तर या तारकाठीची गरज पडणार नाही. कारण बघा, आपण जर आता अशा प्रकारे झाड हे डेव्हलप केलेलं आहे, याला सुद्धा कमी प्रमाणामध्ये फळफांद्या आहे. तर हे जर झाड डेव्हलप झालेलं नसेल आणि याची जर जो बेस आहे किंवा हा स्टेम आहे हा जर बारीक असेल तर याला जेव्हा माल पकडतो आणि हा पेरू जेव्हा याला 2 ते 3 किलो एका झाडाला जेव्हा माल लागेल तेव्हा हा पूर्ण खाली येईल आणि खाली आल्यामुळे हा खराब होईल. तर त्यामुळे कटिंग करत असताना पद्धतशीर आहे का, पहिली कटिंग 1.25 फुटावर, 1.25 फुटावर केल्यावर त्याला 4 फांटे येतील. त्या 4 फांट्या अर्धा पाऊण फूट वाढल्यावर त्याला पुन्हा कटिंग केल्यापासून अर्ध्या फुटावर पुन्हा कट करायचं. तिथून अर्धा फूट अजून वाढल्यानंतर पुन्हा कट करायचं. म्हणजे एका कटिंगला जवळपास 4 फांद्या तुम्हाला मिळणार आहे आणि जवळपास 1000 प्लस ज्या फळफांद्या आहे किंवा ज्या याला फांद्या येणार आहेत तर ह्या आल्यानंतर हे झाड एवढं जबरदस्त स्टेबल राहील की याला आपल्याला जे बास म्हणतो तर हे बास सुद्धा देण्याची गरज राहणार नाही, कारण कटिंगच तशा प्रकारे आपण हे करणार आहेत. आता भरपूर शेतकऱ्यांकडे जवळपास 2 एकर 3 एकर बाग असते. आता इतक्या मोठ्या बागेमध्ये मजुरांची सुद्धा उपलब्धता कमी असते. तर अशा बागेमध्ये आपण 9 फूट अंतर ठेवल्यामुळे ट्रॅक्टरने सुद्धा आपण इथून माल काढू शकतो. एका ट्रॅक्टरमध्ये छोटी टाली लावून 250 300 किलो 400 किलो 500 किलो माल हा आपण इथे काढू शकतो. पेरू बागेमध्ये आता बघा हा किती छान असा डेव्हलप झालेला प्लॉट आहे. तर अजून या बागेमध्ये समस्या असते निमॅटोडची. निमॅटोडसाठी तुम्ही वेलम प्राईम 250 मिली सोडू शकता किंवा पाटील बायोटेककडे निमॅक्टो गार्ड NX 500 ग्रॅम प्रति एका एकरसाठी तुम्ही हे सुद्धा सोडू शकता. तर निमॅक्टोचा किंवा निमॅटोड आहे तर हा तुमचा याच्यामध्ये कव्हर हा होऊन जाणार आहे. आता राहिला प्रश्न याच्यामध्ये फळमाशी वगैरे, तर तुम्ही याच्यासाठी ट्रॅप सुद्धा लावू शकता. इथे ट्रॅप सुद्धा हे लावलेले आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये मुख्य समस्या अजून येईल की फोम बॅगिंग. आता फोम बॅगिंग करत असताना नेमकी कधी करावी. आता सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो तर निंबू एवढी आपला फळ झालं याला फोम बॅगिंग करायची. आता हे छोटं आहे, तुम्हाला मोठं फळ इथे व्हायचं आहे. तर निंबूच्या आकाराचं फळ झालं की होम बॅगिंग ही करून घ्यायची. त्यामुळे आपले फळ हे वाढण्यासाठी मदत होतं. कारण उन्हाची जे किरण आहे सूर्याची ही जर फळावर डायरेक्ट पडली
तर फळ मोठंच होत नाही. हे एक पेरूमध्ये खूप मोठं एक सांगण्याचं तात्पर्य होतं. तर याच्यामध्ये आपण फोम बॅगिंग करायची. फोम बॅगिंग हे महत्त्वाचं आहे. ड्रिपने पाणी देत असताना आपल्या झाडाला किती ओलावा लागतो त्यानुसार आपण सिंगल लॅटरलसुद्धा चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. खताचं व्यवस्थापन करत असताना समोरच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ते सुद्धा सांगणार आहेत. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण या व्हिडिओमधून जे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे लागवडीचं अंतर, निमॅटोड, महत्त्वाचे म्हणजे कटिंग, आणि या व्हिडिओचा जो मुख्य उद्देश आहे ते म्हणजेच आपण जे तार बांबू लावणार आहे किंवा तारकाठी करणार आहे तर हे तारकाठी न करावी किंवा ती तारकाठी वाचावी, त्याचा खर्च वाचावा, यासाठी आपण कटिंगवर मुख्य फोकस करून आपण तुम्हाला ही माहिती दिली आहे. तर येणारे आपले काही व्हिडिओ पेरू संदर्भात सुद्धा राहील. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून ठेवा. कटिंग तुम्हाला समजली असेल आणि नसेल समजली तर मी डायग्राममध्ये तुम्हाला काढून सुद्धा हे दाखवणार आहे. तर अशा प्रकारे हा जवळपास 2 एकराचा हा प्लॉट आहे. खूप सुंदर असा डेव्हलपमेंटमध्ये हा प्लॉट आहे. याला कटिंगसुद्धा बरोबर केलेली होती. आता इथे बघा, इथे फांटे आलेले आहे. हे बघा, इथे इथे एक कट केल्यानंतर एक कट केला, 1 2 3 4 फांटे आलेले आहे याला. तर अशा प्रकारे हा आपल्याला अशा प्रकारे हा कट करावा लागतो. कोणी डीप कट करतं, कोणी साधारण कट करतं. तर डीप कट करायची गरज नाही. मी सांगितल्याप्रमाणे प्रोसेसनुसार जर अर्ध्या फुटावर कट केलं तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण सुद्धा उत्पादन हे काढू शकतो. तर तुमचे काही अन्य प्रश्न असतील पेरू संबंधित तर मला कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.